आज मी अर्थशास्त्र या विषयाचा ऑनलाईन क्लास घेणार आहे. यापूर्वी मी तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि ऑनलाईन क्लासच्या लिंक पाठवलेल्या होत्या. आपण एक चाचणीही घेतलेली होती. प्रकरण 3पर्यंत आपण हा अभ्यास केलाच आहे. परंतु सर्वच विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला असेल असे नाही. म्हणून मी प्राध्यापिका सौ लोंढे AM, श्री वागदेव ज्युनियर कॉलेज वॉटर स्टेशन, विषय अर्थशास्त्र या विषयाचा पहिल्या प्रकरणापासून आपण लेक्चर घेणार आहोत. आज मी ऑनलाईन क्लास घेणार आहे. पहिलं प्रकरण आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याचा परिचय. यामध्ये या दोन अर्थशास्त्राच्या या दोन शाखा आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. याला आधुनिक अर्थशास्त्राच्या या दोन शाखा मानल्या जातात. तर सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. मायक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. आणि स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. आता सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या संकल्पना, या अर्थशास्त्राच्या दोन शाखा कशा अस्तित्वात आल्या, हे शब्द कसे अस्तित्वात आले, तर सूक्ष्म किंवा मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे अतिशय लहान घटकाचा अभ्यास आणि स्थूल अर्थशास्त्र मॅक्रो म्हणजे मोठ्या घटकाचा अभ्यास. मोठा घटक आणि लहान घटक. शब्दशः आपल्या लक्षात येतं की सूक्ष्म म्हणजे लहान घटक. किती लहान, तर जवळजवळ 1 दशलक्षांश भाग. जे अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना अतिशय लहानात लहान घटकाचं संचलन अर्थव्यवस्थेत कसं होतं याचा अभ्यास मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये केला जातो. आणि अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील प्रश्नांचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. हे शब्द कसे अस्तित्वात आले, तर सूक्ष्म म्हणजे लहान हा शब्द ग्रीक शब्दापासून आला. ग्रीक शब्द मायक्रोस, MIKROS, मायक्रोस या शब्दापासून सूक्ष्म हा शब्द अस्तित्वात आला. आणि मॅक्रोस या शब्दापासून स्थूल अर्थशास्त्र हा शब्द अस्तित्वात आला. तर ही संकल्पना नव्याने अस्तित्वात आली. आधुनिक अर्थशास्त्र, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राच्या या अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी असलेल्या या दोन शाखा आहेत. पूर्वीपासून अर्थशास्त्र ही एकच शाखा अस्तित्वात होती. अर्थशास्त्र हा एकच विषय अभ्यासला जात होता, तेच सूक्ष्म अर्थशास्त्र होय. आता पारंपरिक दृष्टिकोन म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राकडे पाहिलं जातं. परंतु स्थूल अर्थशास्त्र याची सुद्धा संकल्पना 16व्या, 17व्या, 18व्या शतकामध्ये अर्थशास्त्रज्ञांनी, विचारवंतांनी मांडलेली होती. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न किंवा राष्ट्रीय संपत्ती याचा विचार या काही अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेला होता. परंतु सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषणमध्येच त्याचा समावेश केला गेला आणि एकत्रच अभ्यास केला जात होता. परंतु परिस्थिती अशी निर्माण झाली, 1930मध्ये जागतिक महामंदी निर्माण झाली. आज आपण अनुभव घेतोय की जागतिक महामारी याचा अनुभव घेतोय. वाईट परिणाम आहेत. त्याचप्रमाणे या जागतिक महामारीचेही आर्थिक वाईट परिणाम आहेत. तसंच जागतिक महामंदीचे जगावर अत्यंत भीषण आर्थिक परिणाम झालेले होते. आणि यातून बाहेर पडण्यासाठी आज जसे शास्त्रज्ञ प्रत्येक देशाचे अभ्यास करतात आणि याच्यावर काही लस निघते का कोविड-19वर याचा अभ्यास करतात, त्या पद्धतीनं अर्थशास्त्रज्ञ 1930मध्ये जागतिक महामंदी निर्माण झाली, त्याच्यावर अनेक अर्थशास्त्रज्ञ प्रयत्न करत होते की अर्थशास्त्राकडून याचं काही मार्गदर्शन अर्थशास्त्रामध्ये सापडते. परंतु या सूक्ष्म अर्थशास्त्राची जी शाखा होती किंवा एकच अर्थशास्त्र जे होतं
त्याच्यामध्ये या जागतिक महामंदीचे परिणाम घालवण्यासाठी काही उपाय सापडले नाहीत, काही मार्गदर्शन मिळालं नाही. म्हणून मग त्यानंतर 1930 नंतर 1933मध्ये ऑस्लो विद्यापीठामध्ये नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ की ज्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला होता 1969 साली, आणि ते अर्थमितीशास्त्राचे जनक होते. संख्याशास्त्र यामध्ये त्यांनी अनेक सिद्धांत मांडलेले आहेत. अशा या ऑस्लो विद्यापीठात नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी अर्थशास्त्राच्या या 2 संकल्पना वापरल्या, शाखा अस्तित्वात आल्या तेव्हापासून. हे सर्वप्रथम रॅग्नर फ्रिश यांनी सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या 2 स्वतंत्र शाखा आहेत अशा संकल्पना मांडल्या, आणि तेव्हापासून या शाखा अस्तित्वात आल्या. आता प्रथम आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय ते पाहणार आहोत, आणि त्यानंतर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय पाहणार आहोत. आता शब्दशः तर तुमच्या लक्षात अर्थ आलाच आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे लहान घटक आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे मोठा घटक. आता लहान घटक आणि मोठा घटक म्हणजे कोणता, तर अर्थव्यवस्थेमध्ये असणारा आर्थिक घटक, आर्थिक लहान घटक, आर्थिकदृष्ट्या मोठा घटक. या पद्धतीनं आर्थिक घटकाचा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. सूक्ष्म म्हणजे वस्तूचा लहान भाग होय. सूक्ष्म अर्थशास्त्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या म्हणजे देशाच्या संदर्भात लहान भागाशी जोडलेलं असतं. राष्ट्र म्हणजे आपोआप एक राष्ट्र निर्माण झालेले आहे, परंतु त्याचा भाग लहान लहान भाग असतात. हे लहान लहान भाग मिळून अर्थव्यवस्था अस्तित्वात आलेली असते. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक आर्थिक घटकाचा अभ्यास केला जातो. वैयक्तिक आर्थिक घटक अभ्यासले जातात. उदाहरणार्थ एक उपभोक्ता, एक उद्योग संस्था किंवा विशिष्ट उद्योग, विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट आर्थिक घटक, अशा विशिष्ट वस्तूची किंमत, अशा वैयक्तिक किंवा विशिष्ट आर्थिक घटकाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. विशिष्ट वस्तूची किंमत, या घटकांचा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. या घटकांची आर्थिक क्रिया व त्यांचे आर्थिक वर्तन याचा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अनेक व्याख्या आहेत, परंतु आपल्याला इथं बोर्डाने जे पुस्तक आपल्याला रेफर केलेलं आहे त्या पुस्तकामध्ये 2 व्याख्या दिलेल्या आहेत. त्या 2 व्याख्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार. हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ तुमच्या लक्षात आला. यानंतर आपण व्याख्या अभ्यासणार आहोत. या व्याख्या आता शब्दशः आपल्याला लक्षात येतं की लहान घटकाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, वैयक्तिक आर्थिक घटकाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. परंतु अर्थतज्ज्ञांनी दिलेल्या व्याख्या कोणत्या आहेत, तर पहिली व्याख्या आहे प्राध्यापक मॉरिस डॉब यांची व्याख्या आहे. काय व्याख्या आहे, तर अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन करणारे शास्त्र, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. या पद्धतीने ही व्याख्या आहे. तर या व्याख्येमध्ये तुमच्या लक्षात आलंच असेल की अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे अर्थव्यवस्था ही एका दृष्टिक्षेपात आपल्याला अभ्यासता येईल असं नाही, आणि या अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजे एका डॉक्टर सूक्ष्मदर्शक यंत्रकाच्या साहाय्याने कान असेल, डोळा असेल
आपले हात असतील किंवा हार्टची सर्जरी असेल तर त्यामध्ये काय भाग आहे म्हणजे त्याचा अभ्यास करतात, काय प्रॉब्लेम आहे त्याचा. तसं अर्थव्यवस्था ही फार मोठी आहे. या अर्थव्यवस्थेतील एक घटक म्हणजे एक आर्थिक घटक, एक उपभोक्ता कशा पद्धतीने वर्तन करतो, एक उद्योग संस्था कशा पद्धतीने वस्तूची निर्मिती करते, एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते. उदाहरणार्थ ग्राहक बाजारात गेल्यानंतर तो किंमत जास्त असता कमी वस्तूंची मागणी करतो, किंमत कमी असता जास्त वस्तूंची मागणी करतो. मग हा उपभोक्ता कशा पद्धतीने आर्थिक वर्तन करतो त्याचा अभ्यास आपण या सूक्ष्म अर्थशास्त्राचं प्रकरण 3 यामध्ये अभ्यासणार आहोत. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये असे असणारे जे लहान लहान घटक आहेत याचा बारकाईने सांगोपांग पद्धतीने पद्धतशीरपणे केलेला अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय, हे आपल्या पहिल्या व्याख्येवरून आपल्याला लक्षात येते. दुसरी व्याख्या आहे ती म्हणजे A.P. लर्नर यांची व्याख्या आहे. या अर्थतज्ञांनी अर्थव्यवस्थेची तुलना व्यक्तीच्या शरीराशी केलेली आहे आणि यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे व्याख्या काय सांगितलेली बघा. सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. पहिल्या व्याख्येमध्ये जसं सूक्ष्मदर्शी अध्ययन शब्द आहे तसंच सूक्ष्मदर्शक म्हणजे अतिशय बारकाईने सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. आणि अर्थव्यवस्थेमध्ये हे जे लहान लहान घटक आहेत हे लहान लहान घटक म्हणजे अर्थव्यवस्थेसारखं मानवी शरीर आणि मानवी शरीरातील ज्या पेशी आहेत, लाखो पेशी आपल्या शरीरामध्ये काम करत असतात, त्यामुळं आपलं संचलन चालू असतं. त्या पद्धतीनं अर्थव्यवस्थेच्या लाखो पेशी ज्या आहेत म्हणजेच उदाहरणार्थ कुटुंब, उपभोक्ते, विशिष्ट व्यक्ती, उत्पादन संस्था या स्वरूपात. म्हणजे व्याख्या काय आहे बघा. आता मी इथं पूर्ण लिहित नाही. A.P. लर्नर सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. मानवी शरीरातील तसं अर्थव्यवस्थारूपी शरीरातील लाखो पेशी वर दिलेल्या आहेत मी. त्या लाखो पेशी म्हणजे व्यक्ती, कुटुंब, उपभोक्ते, उत्पादन संस्था हे सगळे घटक अर्थव्यवस्थेच्या संचलनात म्हणजे अर्थव्यवस्थेचं संचलन होतं की मागणी पुरवठा याचा समतोल ठेवणे. तर या अर्थव्यवस्थेच्या संचलनात हे घटक कशा प्रकारे भूमिका पार पडतात, अर्थव्यवस्थेच्या संचलनात या घटकांची भूमिका कशा प्रकारे असते याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र या पेशीकडे जणू काही सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे पाहते आणि याचे संचलन कसे चालते, यांची भूमिका कोणत्या प्रकारची आहे याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. या पद्धतीने सूक्ष्म अर्थशास्त्राच्या 2 व्याख्या सांगितलेल्या आहेत. तुमच्या लक्षात आलंच असेल सूक्ष्म अर्थशास्त्र हा शब्द कसा तयार झाला, त्याचा अर्थ काय आहे आणि या अर्थशास्त्राच्या या 2 व्याख्या सांगितलेल्या आहेत आपल्याला. त्यामध्ये पहिली व्याख्या आहे ती मॉरिस डॉग आणि दुसरी आहे A.P. लर्नर. यानंतर आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती पाहणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. आता या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये 3 घटक आहेत. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही 3 घटकामधून आपल्याला सांगता येते. यामध्ये हे 3 घटक कोणते आहेत तर पहिलं आहे ते म्हणजे वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आता यामध्ये बघा वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत म्हणजेच वस्तूची किंमत कशी निश्चित होते.
बाजारपेठेमध्ये आपण जाऊन अनेक वस्तू खरेदी करतो. पेन 10 रुपये, पुस्तक 120 रुपये, गाईड असेल किंवा सॅक असेल किंवा मोबाईल असेल, तर या वस्तूच्या एका मोबाईलची किंमत 10,000 रुपये या पद्धतीने आपल्याला दुकानदार सांगतो. या किमती कशा ठरतात याचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मग म्हणजेच यामध्ये वस्तूच्या किंमत निश्चितीमध्ये मागणी आणि पुरवठ्याचे विश्लेषण आहे. मागणी पुरवठा विश्लेषण. तर मागणी म्हणजे काय हे आपल्याला तिसऱ्या प्रकरणामध्ये याचा सविस्तर अभ्यास आहे की मागणी करणारा ग्राहक हा मागणी नियमानुसार वागतो, पुरवठा करणारा विक्रेता हा पुरवठा नियमानुसार वागतो. आणि मग म्हणजेच वस्तूची किंमत जास्त असता कमी मागणी केली जाते, किंमत कमी असता जास्त मागणी केली जाते. पुरवठा नियमानुसार वस्तूची किंमत जास्त असता जास्त पुरवठा केला जातो, तरच विक्रेत्याचा नफा होणार आहे. आणि कमी किंमत असता कमी पुरवठा केला जातो. म्हणजेच मागणी आणि पुरवठा यांचा समतोल कसा होतो आणि तो समतोल जेव्हा होतो तेव्हा त्या ठिकाणी वस्तूची किंमत निश्चित होते. म्हणजेच मागणी करणाऱ्या ग्राहकाचं वर्तन कसं आहे, पुरवठा करणाऱ्या विक्रेत्याचं वर्तन कसं आहे, इथपर्यंत या अर्थशास्त्राची व्याप्ती आहे. म्हणजे उत्पादकाच्या वर्तनाशी संबंध आहे, ग्राहकाच्या आर्थिक वर्तनाशी संबंध आहे. वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत हा पहिला घटक आहे. यामध्ये मागणी आणि पुरवठ्याचे विश्लेषण आहे. दुसरा घटक आहे ते म्हणजे उत्पादन घटकांच्या किमती. आता आपण ज्या वस्तू खरेदी करतो त्या वस्तूच्या किमती कशा निश्चित होतात त्याचा अभ्यास केला जातो. दुसरा घटक आहे तो म्हणजे उत्पादन घटकांच्या किमती कशा निश्चित होतात त्याचा अभ्यास केला जातो. आता यामध्ये 11वीमध्येही तुम्हाला झालेले आहे, आपल्याला या संकल्पना थोडक्यात झालेले. उत्पादनाचे घटक एकूण म्हणजेच कोणतीही वस्तू तयार करायची असेल तर त्या वस्तूच्या निर्मितीसाठी उत्पादनाचे 4 घटक आवश्यक असतात. त्यामध्ये हे 4 घटक कोणते आहेत तर भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन. तर या घटकांना मिळणारा मोबदला म्हणजे उत्पादन घटकांच्या किमती. भूमीला मिळणारा मोबदला खंड, श्रमाला मिळणारा मोबदला वेतन, भांडवलाला मिळणारा मोबदला व्याज आणि संयोजकाला मिळणारा मोबदला म्हणजे नफा. तर हे उत्पादन घटकांच्या किमती म्हणजे कोणत्या, खंड, वेतन, व्याज आणि नफा. या कशा निश्चित होतात याचाही अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि तिसरा आहे तो म्हणजे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. यामध्ये आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये हा जो प्रश्न आहे हा साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. आर्थिक कल्याण म्हणजे केव्हा होईल तर साधन सामग्रीचे वाटप हे जर योग्य झाले असेल, समान झाले असेल तर आर्थिक कल्याण साध्य होते. आणि म्हणून आर्थिक कल्याणाचे सिद्धांत याचा संबंध हा प्रामुख्याने साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी आहे. आणि म्हणून यामध्ये म्हणजे जेव्हा समाजाला महत्तम समाधान प्राप्त होईल, जास्तीत जास्त समाधान प्राप्त होईल तेव्हा साधन सामग्रीचे वाटप कार्यक्षम झाले असे म्हणता येईल. आणि तेव्हा समाजाला महत्तम समाधान मिळते आणि आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट प्राप्त होते. आणि म्हणून यासाठी आर्थिक कार्यक्षमता याचा अभ्यास या अर्थशास्त्रात केला जातो. तर या आर्थिक कार्यक्षमता 3 प्रकारे आपल्याला सांगता येतात. या 3 कोणत्या आहेत तर एक आहे उत्पादनाच्या क्षेत्रातील आर्थिक कार्यक्षमता. उत्पादनाच्या क्षेत्रातील आर्थिक कार्यक्षमता. 2 आहे उपभोगाच्या क्षेत्रातील आर्थिक कार्यक्षमता. आणि 3 आहे ते म्हणजे एकूण आर्थिक कार्यक्षमता. एकूण आर्थिक कार्यक्षमता. आता यामध्ये काय आहे बघा,
तर उत्पादनाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उत्पादन क्षेत्रामध्ये जी देशात उपलब्ध साधन आपल्याजवळ, व्यक्तींच्याजवळ, उद्योग संस्थांच्याजवळ जी साधनसामग्री उपलब्ध आहे, या साधनसामग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे. जर हे या अर्थशास्त्रामध्ये अभ्यासलं जातं. उत्पादनाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल. संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने वस्तू व सेवा याचे वितरण करणे, वाटप करणे. हा प्रश्नच वाटपाशी संबंधित आहे. म्हणजे ज्या वस्तू व सेवा तयार झालेल्या असतील त्या वस्तू व सेवांचं लोकांना जास्तीत जास्त समाधान कसं प्राप्त होईल या पद्धतीने लोकांच्यामध्ये त्याचं वितरण करणे म्हणजे उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता होय. आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता म्हणजे लोकांना सर्वाधिक प्राधान्याने ज्या वस्तू हव्या असतील त्या वस्तूंचे उत्पादन होणे. म्हणजे देशामध्ये जर उपभोगातील वस्तूंची टंचाई असेल आणि चैनीच्या वस्तूंचं उत्पादन जास्त होत असेल तर तेव्हा त्या ठिकाणी आर्थिक कल्याण होणार नाही. म्हणून ज्या वस्तू हव्या आहेत त्या वस्तूंचं उत्पादन होणे म्हणजे एकूण आर्थिक कार्यक्षमता. या पद्धतीने या कार्यक्षमता साध्य करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या या अटी ज्या आहेत त्या अटींचा आपण या अर्थशास्त्रात त्याचा समावेश केला जातो, त्याचा अभ्यास केला जातो. या पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ, व्याख्या आणि व्याप्ती याचा अभ्यास केला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये हा भाग आपण अभ्यासणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये हा भाग आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. थँक्यू.